बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। राजस्थान राज्यातील राजपूत समाजाचे नेते तथा करणी सेना अध्यक्ष स्वर्गीय सुखदेव सिंह गोगामडी यांच्यावर राजस्थान राज्यात अंतिम संस्कार झाल्यानंतर शिरपूर तालुक्यातील समाज बांधवांना त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना आदरांजली व्यक्त करत श्रद्धांजली देता यावी यासाठी तालुक्यातील प्रकाश सिंह राजपूत व त्यांचे सहकारी यांनी राजस्थान येथील हनुमंतगड येथे त्यांच्या मूळ गावी जाऊन गोगामडी यांचे अंतिम दर्शन घेतले व परिवाराचे अनुमती घेऊन त्यांच्या अस्थिया आज दिनांक 10 डिसेंबर रोजी शिरपूर शहरात आणण्यात आल्या। यानंतर दुपारी 3 वाजता सर्व समाज बांधवांनी स्वर्गीय चंदन आबा यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येत स्वर्गीय सुखदेव सिंह दादा गोगामडी यांच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। याप्रसंगी शिरपूर तालुका चारण समाजामार्फत देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राजपूत समाजासाठी सुखदेव सिंह गोगामडी यांचे योगदान, समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा, देश धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी क्षत्रिय म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका याबाबत त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन जयपाल सिंह राजपूत, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, नरेंद्र सिंह सिसोदिया, रत्नदीप सिसोदिया यांनी मनोगत व्यक्त केले। आणि एक मोठं संघटन उभारण्याचं काम ज्यांनी केलं, आज अशा स्वर्गीय सुखदेव सिंहजी शेखावत गोगामडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्र यावं लागेल, याच्यासारखा दैव दुर्विलास नाही। साधारणतः 2006 मध्ये सामाजिक न्यायासाठी प्रस्थापित झालेल्या श्री राजपूत करणी सेनेचे सुखदेवदादा गोगामडी हे युवा विंगचे धडाडीचे कार्यकर्ते होते। समाजरत्न श्रीमान स्वर्गीय लोकेंद्र सिंहजी कालवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू झाली। एक दबंग आणि धडाकेबाज निर्णय घेणारा युवक अशी त्यांची ओळख पाहून त्यांना राजस्थान प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली। मित्रांनो, सामाजिक जीवनामध्ये विविध विषय असतात, वैचारिक मतभेद असतात। सुखदेवदादा त्या मूळ संघटनेतून बाहेर पडले आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर त्या संघटनेला नेण्याचं त्यांनी काम केलं। संघटनेच्या मूळ याच्यातून जरी ते बाहेर पडले, परंतु त्या संघटनेची तत्वप्रणाली, त्या संघटनेचं नाव हे त्यांनी कायम जोपासलं आणि पुढे फक्त त्याला राष्ट्रीय असं नाव दिलं। श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची स्थापना त्यांनी केली। सुखदेवदादांनी सर्वप्रथम राजस्थान असेल, दिल्ली असेल, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, यूपी, महाराष्ट्र, अगदी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा जो समाज बांधव आज उद्योग असेल, व्यापार असेल किंवा तिथले मूल क्षत्रिय असतील किंवा क्षत्रियांशी नाते सांगणाऱ्या इतर तत्सम क्षत्रिय जाती असतील, या सर्वच लोकांना सर्वप्रथम एकत्र करण्याचं श्रेय जर कोणाला देण्यात येत असेल तर ते आपल्या सुखदेवदादांना देण्यात येईल। समाजात अनेक संघटना आहेत, प्रत्येक संघटना या त्यांच्या शक्तीनुसार, कृतीनुसार काम करतायत, त्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे। पण ज्या जाती आपल्यापासून लांब होत्या, ज्या स्वतःला क्षत्रियांचं वंशज म्हणवतात, अशा लोकांना सुद्धा सुखदेवदादांनी या संघटनेच्या व्यासपीठावर स्थान दिलं। खास करून राजस्थानमध्ये राजपूत आणि रावणा राजपूत, दरोगा राजपूत या सर्वांना एकजूट करण्याचं काम सुखदेवदादांनी केलं होतं। सुखदेवदादांच्या या प्रभावामुळे त्या उत्तर भागामध्ये ज्या ठिकाणी गँगस्टर्स लोकांचं मोठं जाळं आहे, समाजामध्ये इतर दबंग शक्ती असतात आणि ज्यामुळे अनेक लोकांवर अन्याय होत होता, त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम सुखदेवदादांनी केलं।
लाखो युवकांचं जे संघटन त्यांच्या मागे उभं होतं, जी आक्रमकता त्यांच्यामध्ये होती, त्यामुळे अनेक लोक त्यांच्यापासून टरकूनही असत. एक मोठा प्रभावी त्यांचा वाढायला लागला. समाजकारणामध्ये येण्याआधी त्यांनी बसपाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणुकी लढवली होती. कुठलीही ओळख नसताना त्यांनी लक्षणीय मतं सुद्धा प्राप्त केली होती. पण नंतर सुखदेवदादांना वाटलं की राजकारण हे आपलं क्षेत्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा ठरवू. सर्वात पहिल्यांदा आपल्याला समाजाला संघटित करायचं आहे. या समाजाच्या आवाजाला, अस्मितेला मान सन्मान मिळवून द्यायचा आहे आणि त्या कामामध्ये ते जवळपास 100% यशस्वी ठरले. सुखदेवदादांवर जो भ्याड हल्ला तथाकथित शक्तींनी केला, त्या सर्व शक्तींचा आपण आपल्या समाजामार्फत, शिरपूर तालुक्यामार्फत, सर्व गटातटांमार्फत जाहीर निषेध केला आहे. यापूर्वी प्रशासनाला निवेदनही आपण याच ठिकाणाहून जाऊन दिलं होतं आणि आज आपण आपल्या समाजाच्या सर्व शहर आणि ग्रामीण भागातले जेवढी आपले बांधव आहेत त्यांच्या वतीनं, आपल्या समाजावर प्रेम करणाऱ्या अन्य समाज बांधवांच्याही वतीनं मी सुखदेवदादांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या अस्थिकलशाची यात्रा शहरात काढून सुखदेव सिंह अमर रहे अशा घोषणा देत मार्गस्थ झाली. शहरातील कुंभार टेक भागात मुस्लिम बांधवांनी अस्थिकलशाचे पूजन करून त्यांचे अंतिम दर्शन घेत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. पाटील वाडा चौकात देखील पाटील वाडा मित्रमंडळ व शिवछत्रपती मित्रमंडळच्या युवकांनी अस्थिकलश रथावर पुष्प अर्पण करून अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. शिरपूर शहरातील वरवाडे भागात वरवाडे मित्रमंडळ, सावता मित्रमंडळ यांनी सुखदेव सिंह यांच्या अस्थिकलशाचे पूजन करून अंतिम दर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील बस स्टँड जवळ मेन रोडवर खासदार हिनाताई गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाऊसो राहुल रंधे यांच्यासह इतर मान्यवरांनी देखील अस्थिकलशाचे पूजन करून अंतिम दर्शन घेतले. यानंतर आमोदे गावात देखील अस्थिकलशाचे पूजन करून विधिवत पूजा अर्चा करून अंतिम दर्शन घेऊन सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिरपूर शहरातील शिरपूर शहर टोल नाका येथून डीजेवर राजपुताना वीर गाथा गीताने या अस्थिकलश रथाचे स्वागत करून सावळदे गावातील युवक व सचिन राजपूत मित्र मंडळाने मिरवणूक सावळदे गावातून तापी नदीपात्राजवळ देण्यात आली. या ठिकाणी देखील देवा ब्राह्मणाच्या साक्षाने विधिवत पूजा अर्चा करून अस्थि विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश राजपूत यांनी मुंडन करून हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे पूजन करून अस्थि विसर्जन केले. यावेळी देखील सर्व क्षत्रिय समाज बांधवांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी शिरपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजातील समाज बांधव व गोगांबी यांच्यावर प्रेम करणारे इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.